नमस्कार. आज गुरुवार. आज गुरुपुष्यामृत योग आहे. संध्याकाळी कापुरासोबत जाळा या 2 वस्तू. सर्व बाधा, संकटे, विघ्न घरापर्यंत येणारच नाहीत. कुटुंबाची प्रगती होणार आहे. तुमच्या संपूर्ण कुटुंबाचे कल्याण नक्की होईल. तर अशी कोणत्या वस्तू आहेत ज्या कापुरासोबत संध्याकाळी आवर्जून जाळायच्या आहेत? कोणत्या वेळेत हे काम करायचे आहे? सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे स्किप न करता शेवटपर्यंत बघा. माहिती आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा. कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. आजचा हा दिवस गुरुपुष्यामृत योग आणि गुरुवार हा दिवस साधासुद्धा नाही आहे. तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये एक अद्भुत कलाटणी देणारा हा दिवस आहे. आणि आजची संध्याकाळही आज सर्वात मोठा, सर्वात पवित्र आणि चमत्कारिक असा गुरुपुष्यामृत योग जुळून येत असल्यामुळे तुम्हाला कमीत कमी वेळात देखील तुम्हाला हे काम करायचेच आहे. सर्वात मोठी आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे गुरुपुष्यामृत योगासोबतच अधिक मास सुरू आहे. धोंड्याचा महिना सुरू आहे. असा दुर्मिळ योग 26 वर्षानंतर जुळून आलेला आहे आणि पुढे 19 वर्षानंतर असणार आहे. जर तुमच्या घरामध्ये सतत कटकटी असतील, वादविवाद, भांडणे होत असतील, पतीच्या नोकरी, उद्योग व्यवसायामध्ये यश मिळत नसेल, मुलांची देखील बौद्धिक क्षमता खूप चांगली आहे परंतु ते अभ्यास करत नसतील, किंवा घरामध्ये तुमच्या खूप कष्टाने मेहनत करूनही पैसा येत नसेल, आला तर तो टिकत नसेल, आणि आजची संध्याकाळ ही फक्त तुम्हाला एक छोटासा विधी करायचा आहे फक्त या सर्व समस्यांसाठी. आज संध्याकाळी तुम्ही हा उपाय करून उंबरठ्यावर देखील ही एक गुप्त वस्तू तुम्हाला जाळायची आहे. म्हणजे तुम्ही घरामध्ये हा उपाय करून उंबरठ्यावर तुम्हाला हे भांडं न्यायचं आहे. फक्त ती एक वस्तू उंबरठ्यावर जळताच तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा, अलक्ष्मी, गरिबी कायमची घर सोडून निघून जाणार आहे. अगदी तुमचे कट्टर शत्रू देखील तुमच्यासमोर लोटांगण घालतील. तुमच्या पतीची, मुलांची खूप प्रगती होणार आहे. ती एक चमत्कारिक वस्तू कोणती आहे, ती कशी जाळायची आहे, तिचे एवढे महत्त्व काय आहे, तिच्यामध्ये एवढी काय शक्ती आहे, हे आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. बऱ्याच जणांनी हा उपाय केलेला आहे आणि अतिशय फायदेशीर सर्वांनाच ठरलेला आहे. खूप महत्त्वाचा उपाय आहे हा. गुरुपुष्यामृत योग हा सर्वार्थ सिद्धी योग आहे. नक्षत्रांचा राजा पुष्य नक्षत्र जेव्हा गुरुवारी येते तेव्हा हा योग जुळून येत असतो. आपण जे काही उपाय करतो त्याचे आपल्याला अनेक पटीने फळ प्राप्त होत असते. या दिवशी जो उपाय केल्याने तुम्हाला 1000 पटीने पुण्यफळ देखील मिळते. त्यात अधिक मासही आहे आणि हा भगवान विष्णूंचा महिना आहे. आणि गुरुग्रह देखील हा संपत्ती, ज्ञान, विवाह यासाठी भाग्यकारक मानला जातो. गुरुवार हा गुरु बृहस्पतीचा वार आहे. भगवान विष्णूंचा अधिक मास आहे आणि नक्षत्रांचा राजा हा पुष्य नक्षत्र हे एकत्रित येतात तेव्हा ब्रह्मांडातून किती प्रचंड सकारात्मक ऊर्जा पृथ्वीवर येत असेल तर खूप जास्त प्रमाणामध्ये यावेळेस ऊर्जा सक्रिय असते. बऱ्याचदा काय होतं की आपण आपल्या घरात खूप कष्ट आणि मेहनत करूनही पैसा टिकत नाही. काही कारणाने आपल्या घराच्या बाहेर पैसा जातो. नकारात्मक ऊर्जा, नकारात्मक एखादी नजर, शत्रुबाधा जर असेल, आणि अनेकदा आपल्या नातेवाईकांमध्ये किंवा आपल्या आजूबाजूला असे काही लोक असतात ज्यांना आपली प्रगती सहन होत नाही. त्यांची वाईट नजर जर आपल्या घरावर पडली किंवा पतीच्या कामावर जर पडते, त्यानंतर तुमच्या घरामध्ये आजारपण देखील यायला सुरुवात होते. तुमच्या मुलांच्या देखील काही ना काही समस्या उद्भवत असतात. काही ना काही आजारपण त्यांना देखील होत असते आणि त्यांची बौद्धिक क्षमता जरी असली तरी अभ्यास करत नाहीत. आपण कोणाची कधी वाईट चिंततही नाही आणि वाईट करतही नाहीत, तरीही आपल्यासोबतच असे का होते, असे तुमच्या मनामध्ये प्रश्न पडत असेल. पण जेव्हा झाडाला गोड फळे लागतात तेव्हा लोक त्या झाडावर दगड मारत असतात. तुमचं कुटुंब सुखी आहे हे बघून लोक तुमच्यावर जळत देखील असतील आणि हीच वाईट नजर आपल्या प्रगतीला अडथळे आणत असते. आजची संध्याकाळ त्यासाठी खूप फायदेशीर ठरणार आहे. आज संध्याकाळी तुम्ही कापुरासोबत ही वस्तू जाळून ती थोड्या वेळासाठी उंबरठ्यावर नेल्यानंतर वाईट शक्ती तुमच्या घरामध्ये कधीही प्रवेश करणार नाही. याच वाईट शक्तीचा मुळासकट नाश होणार आहे. तो उपाय केल्यावर शत्रूची वाईट नजर दूर होते, शत्रू त्रास देखील कमी होतो आणि स्वतःहून तुमची मैत्री करायला लागतील किंवा तुमच्याविषयी वाईट विचार ते करणार नाहीत. आता तुम्हाला उत्सुकता लागली असेल की कापुरासोबत कोणती वस्तू जाळायची आहे, तर ती एकदम चमत्कारिक वस्तू कोणती आहे ते मी तुम्हाला आता सांगत आहे. ती वस्तू दुसरी तिसरी कोणतीही नसून आपल्या स्वयंपाकघरामध्ये सहजच मिळणारी आणि आपण नेहमी वापरत असणारी, तंत्रशास्त्रात अत्यंत उच्च स्थान असलेली ती वस्तू आहे. ती म्हणजे काळी मिरी आणि त्यासोबत भीमसेनी कापूर, 2 लवंगा एकत्र जाळायच्या आहेत. पण हे करताना तुम्हाला मंत्र देखील म्हणायचा आहे. पण थांबा, फक्त या वस्तू घेऊन जाळायच्याच नाही आहे, तर काही नियमाने हे काम करायचे आहे. तरच या वस्तूचा, या उपायांचं फळ तुम्हाला मिळणार आहे. तुम्ही बरोबर ऐकलं आहात. काळी मिरी, आणि ही काळी मिरी नुसतीच जाळायची नाही आहे,
त्याची एक विशिष्ट पद्धत आहे, एक विशिष्ट वेळ आहे, जी जाळताना तोंड कोणत्या दिशेला असावे याचे काही कडक नियम देखील आहे. जर तुम्ही चुकीच्या पद्धतीने हे केलं तर त्याचा फायदा होणार नाही आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका, शेवटपर्यंत बघा. अर्धवट माहितीने काहीही साध्य होत नसते. ज्योतिषशास्त्रानुसार आणि तंत्रशास्त्रानुसार काळ्या मिरीला नकारात्मक ऊर्जा शोषून घेणारी आणि सर्वात शक्तिशाली वस्तू मानली जाते. जेव्हा आपण ती कापुरासोबत उंबरठ्यावर आणि आपल्या घरामध्ये विशिष्ट मंत्र उच्चार करत जाळतो, तेव्हा घरात निर्माण होणारा धूर घराच्या वास्तुदोष, पितृदोष, नजरदोष एका झटक्यात नष्ट करतो. चला तर मग बघूयात ही वस्तू कशी जाळायची आहे. अत्यंत काळजीपूर्वक तुम्ही ऐकायचं आहे. तर आज संध्याकाळी आपल्याला हे जे 3 चमत्कारिक उपाय करायचे आहेत ते मी तुम्हाला आज सांगणार आहे. तुमच्या घराचा उंबरठा हा फक्त उंबरठा किंवा येण्याचा रस्ता नसून तो एक लक्ष्मीचे स्वरूप आहे. लक्ष्मीचे आगमन, सकारात्मकतेला घरात आणणारा उंबरठा असतो. तर तुम्हाला हा उपाय कोणत्या वेळेत करायचा आहे? तर तुम्हाला हा उपाय प्रदोष काळामध्ये 6:30 ते 7:30 या दरम्यान करायचा आहे. आणि अजून 2 उपाय आहेत, ते रात्री तुम्ही 11 वाजेपर्यंत कधीही करू शकता. जेव्हा दिवस आणि रात्र एकत्र येतात त्या संधी काळात हा उपाय करणे जास्तीत जास्त श्रेष्ठ ठरेल. जर ज्यांना वेळच नसेल तर त्यांनी मग रात्री 11 वाजेपर्यंत केला तरीही चालेल. तर त्यासाठी तुम्हाला एक उपाय करण्यासाठी मातीची पंती लागणार आहे किंवा तांब्या पितळाची छोटीशी निरंजन घेतली तरीही चालेल. त्यामध्ये तुम्हाला भीमसेनी कापूर ठेवायचा आहे. 4 भीमसेनी कापुराच्या वड्या ठेवा. त्यानंतर 7 अखंड काळी मिरी ठेवायची आहेत. मिरी ही किडलेली नसावे, चांगले घ्यायचे आहेत, तुटलेले देखील नसाव्यात. 2 अखंड फुलांच्या लवंगा घ्यायच्या आहेत. लवंग देखील तुटलेली वापरू नका. आणि संध्याकाळी हा उपाय करण्यापूर्वी तुमचं घर स्वच्छ असायला हवं. तुमचं मुख्य प्रवेशद्वार उघडे ठेवायचे आहे, खिडक्या उघड्या ठेवायच्या आहेत. त्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे. देवघराजवळ एक दिवा देखील प्रज्वलित करायचा आहे. उंबरठ्याच्या डाव्या आणि उजव्या दोन्ही बाजूला तुम्हाला एक एक स्वस्तिक काढायचे आहे, त्याचे पूजन करायचे आहे आणि दोन्ही दिशेला एक एक दिवा लावायचा आहे. म्हणजे डाव्या आणि उजव्या दोन्ही साईडला एक एक दिवा तुम्हाला लावायचा आहे, पूर्व दिशेकडे तोंड करून. आणि त्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तर जे तुम्ही मातीची पंती किंवा निरंजन घेतलेली आहे किंवा कापूर जाळायचं भांडं देखील घेऊ शकता. त्यामध्ये भीमसेनी कापूर ठेवल्यानंतर त्यावर 7 काळ्या मिरी ठेवायच्या, 2 लवंगा ठेवायच्या आणि ही पंती तुम्हाला तुमच्या देवघरासमोरच प्रज्वलित करायची आहे व त्यानंतर उंबरठ्यावर नेऊन मधोमध ठेवायची आहे. आणि जळताना तुम्हाला एक मंत्र देखील म्हणायचा आहे. कापूर पेटत असताना डोळे बंद करून हात जोडून तुमच्या कुलदेवीचे किंवा कुलदेवताचे मंत्रोच्चार जे काय आहे ते करायचे आहे. त्यानंतर मनातल्या मनात म्हणायचं आहे, हे कुलदेवी, हे वास्तुदेवता, आजच्या या पवित्र दिवशी आणि अधिक मासाच्या शुभयोगावर गुरुपुष्यामृत योग आलेला आहे. त्यामुळे माझ्या घरातील अलक्ष्मी, आजारपण, शत्रुत्रास, शत्रूंची वाईट नजर, नकारात्मकता या अग्नीमध्ये जळून भस्म होऊ दे आणि आमच्या घरामधल्या सर्व कुटुंबाची प्रगती होऊ दे. सर्व अडथळे दूर कर आणि प्रत्येक कामामध्ये यश मिळू दे. माझ्या मुलाबाळांचे रक्षण कर. यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहे. त्यानंतर काळी मिरी जळत असताना तो तिखट आणि उग्र जो धूर निघतो तो तुमच्या घरातील वाईट शक्तींचा आणि वास्तुदोषाचा नायनाट करत असतो. भीमसेनी कापुराचा सुवास हा घरामध्ये सकारात्मकता आणत असतो आणि हा उपाय केल्याने निश्चितच तुमच्या आयुष्यामध्ये खूप चांगला परिणाम होणार आहे. काही दिवसातच तुमच्या घरामध्ये अगदी 24 तासातच सकारात्मकता जाणवेल आणि काही दिवसातच तुमच्या घरातील वातावरण पूर्णतः जे काही भांडणे, वादविवाद आहेत ते नष्ट होतील आणि घरामध्ये सुखशांती नांदताना तुम्हालाच दिसेल. तुमच्या घरामध्ये पैसे येण्याचे मार्ग हे मोकळे होतील. त्यानंतरचे आहे, जर तुमची मुलं ज्या खोलीमध्ये अभ्यास करत असतील त्यांच्या टेबलवर तुम्हाला एक पिवळ्या रंगाचा कपडा घ्यायचा आहे. त्यामध्ये पिवळे फूल टाकायचे आहे व त्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे आणि याची पोटली तयार करून तुमच्या मुलाच्या टेबलवर ठेवायची आहे. हळद, पिवळा रंग हा थेट बृहस्पती ग्रहाशी जोडला गेलेला आहे. यामुळे तुमचा मुलांचा नक्कीच गुरुग्रह हा मजबूत होईल आणि त्यांना स्थैर्यता येईल, अभ्यासामध्ये प्रगती होईल. तुमची मुलं लहान असतील तर आईने मुलाच्या पाठीवरून 7 वेळेला हात फिरवायचा आहे हा उपाय करताना. आणि मोठे जरी असतील तर आईसाठी मुलं हे लहानच असतात, म्हणून हा उपाय करताना तुम्ही 7 वेळेला मुलांच्या पाठीवरून हात फिरवा आणि हा उपाय करून बघा, खूप फायदेशीर आहे. तिसरा एक उपाय करायचा आहे, तो म्हणजे आज तुम्ही दुपारी करू शकता किंवा संध्याकाळी, दिवसभरामध्ये कधीही करू शकता. तर या उपायासाठी तुम्हाला एक पिवळ्या रंगाचे वस्त्र लागणार आहे कोरे. त्यामध्ये तुम्हाला पिवळे हळकुंड ठेवायचे आहे एक. त्यानंतर तांदूळाच्या अक्षता थोड्याशा पिवळसर करून घ्यायच्या आहेत आणि ह्या देखील 7 अक्षता ठेवायच्या आहेत. हा उपाय घरातील ग्रहलक्ष्मीने करावा. तुमच्या घरामध्ये पैसा हा कायम येत राहणार आहे आणि स्थिर राहणार आहे. त्यामध्ये तुम्ही 1 रुपयाचे नाणे, 2 रुपयाचे, 5 रुपयाचे एक नाणे ठेवू शकता.
याची एक पोटली तयार करायची आहे. देवासमोर आसन टाकून बसायचे आहे. ही पोटली तुम्हाला विष्णूंच्या चरणी ठेवायची आहे. एक तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम ब्रह्म बृहस्पती नमः या दोन्ही मंत्राचा 108 वेळेला जप करायचा आहे. अभिमंत्रित केलेली ही पोटली तुम्हाला तिथून उचलायची आहे आणि ज्या ठिकाणी तुम्ही पैसे ठेवता त्या ठिकाणी नेऊन ठेवायची आहे. तंत्रशास्त्रामध्ये याला कुबेर भंडार पोटली असे म्हणतात. ही पोटली गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी तुम्ही अभिमंत्रित केलेली पोटली जर तुमच्या घरामध्ये ठेवली तर कधीही तुमच्या घरामध्ये पैशाची चणचण भासणार नाही. तुम्हाला हा उपाय करताना लक्ष्मीचा मूळ मंत्र, कमलात्मक मंत्र म्हणणे शक्य झाले तर आवर्जून म्हणा. त्यासोबतच कोणताही उपाय करताना नियम पाळणे हे खूप गरजेचे आहे. आणि यासोबतच तुम्हाला जो मी पहिल्यांदा कापुराचा उपाय सांगितलेला आहे त्या उपायाचे नंतर काय करायचे आहे, त्या कापुराचे जळालेल्या राखेचे काय करायचे आहे हे मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. जेव्हा तुम्ही संध्याकाळी कापूर जाळणार आहात तेव्हा कोणाविषयी राग द्वेष मनामध्ये वाईटता आणायची नाही आहे. तुम्हाला हा उपाय तुमच्या घराच्या कल्याणासाठी करायचा आहे. कोणत्याही शत्रूचा वाईट व्हावे अशी देखील मनात भावना आणायची नाही आहे. शत्रू त्रास फक्त नष्ट व्हावा, त्याने आम्हाला त्रास देऊ नये अशी भावना मनात आणायची आहे. तर कापुराच्या उपायाची उर्वरित माहिती आपण पाहूयात. तर तुम्हाला हा उपाय करताना तुमचे तोंड हे पूर्व पश्चिम असायला हवे. तुम्ही देवघरामध्ये हे कापूर पेटवल्यानंतर त्यामध्ये काळी मिरी टाकलेली असणार आहे. त्यासोबतच तुम्हाला जर तुमची कोणतीही इच्छापूर्ती व्हावी असे वाटत असेल तर एक तमालपत्र घ्या, म्हणजे तेजपत्ता जे आपण मसाल्यामध्ये वापरतो. त्याचे खूप तंत्रशास्त्रामध्ये महत्त्व आहे. तर त्यावर तुम्हाला तुमची जी काही इच्छा आहे ती 1 ते 2 शब्दामध्ये लिहायची आहे आणि ते लिहिलेली इच्छेसकट ते तमालपत्र तुम्हाला त्या कापुरावर ठेवायचे आहे आणि त्यानंतर तुम्ही प्रज्वलित करू शकता. ही महत्त्वाची टीप आहे. तुमची कोणतीही इच्छा आणि तुम्हाला ती पूर्ण करायची असेल किंवा कामे मार्गी लागण्यासाठी तुम्हाला काही ना काही देवाला सांगायचे आहे, युनिवर्सला सांगायचे आहे, तर तुम्ही तमालपत्रावर ती एक इच्छा छोट्या शब्दामध्ये आवर्जून लिहा. त्यानंतर हे भांडं तुम्हाला तुमच्या संपूर्ण घरभर फिरवायचं आहे. तुमच्या घरातील सर्व नकारात्मकता दूर होते. कोपऱ्यात साठलेली नकारात्मकता नष्ट होऊन सकारात्मक प्रभाव तुमच्या घरामध्ये पसरत असतो. त्यानंतर उंबरठ्यावर नेऊन थोड्या वेळासाठी ठेवायचे आहे. तुमच्या घराच्या बाहेरच अलक्ष्मी राहणार आहे, घरामध्ये येणार नाही. संकट विघ्न देखील घरापर्यंत पोहोचणार नाही या उपायाने आणि संपूर्ण कुटुंबाची प्रगती होणारच. आणि हा उपाय केल्यानंतर जो काही कापूर आहे तो पूर्णपणे शांत झाल्यानंतर जळाल्यानंतर तुम्हाला त्याची जी राख आहे ती राख तुम्हाला तुमच्या उंबरठ्यावर थोडंसं पाणी टाकून उंबरठ्याच्या बाहेर आणि उंबरठ्यावर आत शिंपडायचे आहे. यामुळे कोणतीही नकारात्मकता तुमच्या घरामध्ये प्रवेश करणार नाही. माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये येणार आहे. त्यासोबतच ज्या स्त्रियांना मासिक धर्म असेल त्यांना हा उपाय करता येणार नाही आणि ज्या घरामध्ये सुतक असेल त्या घरातील कोणालाही हा उपाय करता येणार नाही. त्यासोबतच हा उपाय करताना मंत्र कोणता म्हणायचा आहे तर आवर्जून तुम्हाला लक्ष्मीचा मूळ मंत्र म्हणणे शक्य झाले, कमलात्मक मंत्र म्हणणे शक्य झाले तर तो 100% म्हणा, कारण खूप फायदेशीर तो मंत्र आहे. साक्षात माता लक्ष्मी तुमच्या घराकडे 100% आकर्षित होणार. तुमच्या घरामध्ये धन संपत्ती, सुख समृद्धी आणि तुमच्या कष्टाला मेहनतीला यश मिळणार. लक्ष्मी येणे म्हणजे फक्त पैसाच येणे असे नाही, तर तुमच्या कष्टाला मेहनतीला यश मिळण्यासाठी हा उपाय निश्चितच फायदेशीर ठरेल. तर आवर्जून करा. कमलात्मक मंत्र नक्की म्हणा. तुम्हाला कमलात्मक मंत्र मी देत आहे इथे, तो तुम्ही बघू शकता आणि 108 वेळेला जप करणे शक्य झाले तर आवर्जून करा उपाय करताना. कमलात्मक मंत्र हा स्क्रीनवर दिसेल. माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा. सर्वांचे खूप खूप धन्यवाद.